आपल्या गोंधळाचे 4 आधारस्तंभ आहेत. त्यापैकी पहिले आहेत प्रथमेश गुरुजी. आपल्या इथे पहिला जो प्रोग्राम असतो जे ब्राह्मण देवाची इथे पूजा असते ती पहिल्या दिवशी पहिला प्रोग्राम आणि तिसऱ्या दिवशी भट वाढणे या दोन्हीच्या वेळेला ते असतात. ते टाइमचे एकदम पंक्च्युअल आहेत. बिफोर टाइमच हजर असतात आणि त्यांच्या प्रोग्रामच्या वेळेला आधी जर सगळे सामानाची यादी काढून ठेवली असेल तर कार्यक्रम फटाफट होतो. त्याला टोमॅटो किंवा बटाटे कांदे फटाफट चिरता येतात. म्हणजे रणदीप जेंट्समध्ये एक्सपर्ट आहे माझ्यामध्ये. तो जर त्यांच्याकडे असेल तर फटाफट काम होतं, मग त्याला वेळ लागत नाही. कारण आपल्याकडे पहिल्या दिवशी जो प्रोग्राम होतो तो संपायच्या आधीच नेक्स्ट प्रोग्राम चौडेश्वरीची पूजा तो चालू होतो. त्यामुळे थोडा गोंधळ होतो. म्हणजे आपला 80% क्राऊड ब्राह्मण देवाच्या इथे असतो आणि ते चौडेश्वरीच्या इथे नेक्स्ट पूजन स्टार्ट होतं. तर सगळ्यांना हा पॉईंट माहिती असावा म्हणून मी सांगितलं. नेक्स्ट आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पाचंगे बरेच वर्षापासून आहे. म्हणजे मी जेव्हापासून बघतो त्याच्या आधीपासूनच आहे आणि त्याच्याबद्दल मी काय सांगणार. म्हणजे ऑलरेडी त्यांना सगळं माहिती आहे आणि दरवर्षी एकदम ते व्यवस्थित करतात. म्हणजे एकदम कोऑपरेटिव्ह आहे. आम्हालाच काढलं तर आम्ही त्यांना विचारतो. नंतरचे आहेत आपले इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा टेप रेकॉर्डर, खुर्च्या, टेबल सगळं तेच बघतात आणि ते पण बऱ्याच वर्षापासून आहेत. म्हणजे काका असल्यापासून तर त्यांच्या आधीपासूनच आहेत ते आणि त्यांना सगळा घटनाक्रम आपले प्रोसिजर्स काय काय लागतं एकदम व्यवस्थित माहिती आहे आणि आपलं काम पण ते एकदम व्यवस्थित करतात. आणि यावेळेला त्यांचा उपयोग जी अनाऊन्समेंट होती ते आपण केला. म्हणजे यावेळेला बऱ्याच वेळेला आमंत्रणाच्या आधी त्यांनी अनाऊन्समेंटच केली आणि ते अतिशय खूप युजफुल होतं. त्यांना सगळ्या सिक्वेन्सची सगळ्या प्रोसिजरची एकदम व्यवस्थित माहिती आहे. तर आणि खूप वर्ष ते करत असल्यामुळे त्यांचा या गोष्टीला फार उपयोग होतो. चौथे आहेत वांगणकर. आपल्या कॅटरिंग सर्व्हिसेसचे 3 दिवस बघतात ते. त्यांच्या आधी म्हणजे गेल्या गोंधळाच्या आधी त्यांचे वडील होते. त्यावर त्यांचा रिव्ह्यू आणि फीडबॅक आम्हाला सगळ्यांकडून चांगला मिळाला. त्यांचं पिठलं भाकर तसेच सोलकढी अत्यंत चांगली उत्तम होती. म्हणजे आपण सोलकढी हा आयटम तिसऱ्या दिवशी ठेवलाच पाहिजे. म्हणजे अतिशय पाचक असतो आणि आपलं उपवास वगैरे असतो जागरण झालेलं असतं तर अतिशय चांगला आयटम आहे. आणि यावेळेला आपण गावच्या मंडळाकडून जे सामान घेतो ते आपल्याला कमी लागलं कारण बाकीचे मोठे टोपर ह्यांच्याकडे होते ते एक झालं. तसंच पहिल्या दिवशी ब्राह्मण देवाकडे जे शेगडी आणि सिलेंडर होता तो आपण ह्यांच्याकडूनच घेतला. त्यांचा ओव्हरऑल सपोर्ट आणि त्यांना कामाची माहिती असल्यामुळे एकदम माझ्या दृष्टीने तर एकदम परफेक्ट आहे. म्हणजे माझं ओपिनियन तर एकदम चांगलं आहे. म्हणजे त्यांना आपल्या कामाची सिक्वेन्सची घटनाक्रमाची एकदम व्यवस्थित माहिती आहे. त्याचा आपल्याला ते खूप उपयोग झाला आहे.